नमस्कार मंडळी, कथा रेसिपीजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर थंडी पडली की अनेक जण डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू किंवा मेथीचे लाडू घरोघरी बनवतात. तर उन्हाळ्यासाठी स्पेशल असे मी नाचणीचं पीठ व सुकामेवा वापरून डिंकाचे लाडू बनवले आहेत. तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असे पौष्टिक गोष्टी आहेत की ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आरोग्यासाठी अतिशय उत्तम व फायदेशीर आहे. कारण याच्यामध्ये मी खारीक, खोबरं, मखाना, बदाम, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, डिंक, गूळ, तूप, थोडीशी जायफळ पावडर हे सगळे पदार्थ एकत्र करून मी हे डिंकाचे लाडू बनवलेले आहेत. तर हे खूपच पौष्टिक आहेत. तर हे फक्त बाळंतीण बाईनेच खावे असं काही नाही. हे पुरुषसुद्धा हे लाडू खाऊ शकतात. तर सर्वांच्याच फायद्याचे आहेत. तर याच्यामध्ये आपण थंडीमध्ये जसं गव्हाचं पीठ घालून आपण डिंकाचे लाडू बनवतो, तसंच उन्हाळ्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये नाचणीचं पीठ घालायचं, मिक्स करायचं आणि लाडू बनवायचे. कारण नाचणी ही अतिशय थंड आहे, शरीरातील उष्णता कमी करते, फायबरमुळे पचनक्रिया आपली सुधारते, तसंच हाडे मजबूत होतात. तर खारकीमुळे आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. खोबरं हे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तर मखाणा हे भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, फायबर आहे. तर शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आहे. फुटाण्याची डाळ आहे, त्याच्यामध्ये लोह, फायबर, प्रोटीन्स आहे. तर बदाम हृदयासाठी फार उपयुक्त आहे. तर डिंक सांधेदुखीपासून आपल्याला आराम देतो. अशा ह्या सर्वांचेच आपल्याला फायदे आहेत. त्यामुळं हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर मी अशा प्रकारे हे सर्व पदार्थ 1-2 चमचे तूप टाकून असे भाजून घेतले व मिक्सरला बारीक करून घेतले. नंतर शेवटी मी कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं व 2 वाटी गूळ घातला व गूळ बुडेल इतकंच पाणी घालायचं त्याच्यामध्ये व चांगला गूळ वितळेपर्यंत हलवून घ्यायचं. नंतर बारीक गॅस करायचं, मंद गॅसवरती एकतारी पाक करून घ्यायचा व हा पाक आला की परातीमध्ये जे सर्व मिश्रण आपण एकजीव केलेलं आहे त्याच्यामध्ये घालून उलथण्याने सगळं एकत्र करून घ्यायचं व थोडं थंड झाल्यानंतर हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं. हे नंतर आपण हे लाडू वळायला घ्यायचे. हे अगदी सहजपणे असे लाडू वळता येतात. जरी थंड झालं तरीसुद्धा लाडू छान वळता येतात. तर अशा प्रकारे हे मी नाचणीचे पीठ व सुके मेवे वापरून लाडू बनवले आहेत. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.